बीच घुमा दूं आ चलती क्या रील स्टार आहे तो. तुझे सा बीच घुमा दूं आ चलती क्या सा बीच घुमा दूं आ चलती क्या रील स्टार आहे तो. तुझे सा बीच घुमा दूं आ चलती क्या तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण हेडमध्ये सांगितलं. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलंय. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो फोटो असेल इथून सिलेक्ट करून ऍड करायचा आहे. फोटो ऍड केल्यानंतर खाली तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करून रेशोचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. 9.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून 2 बोटाने हा फोटो सेट करायचा परफेक्टमध्ये. इथून हा फोटो परफेक्ट सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या एंड यायचं आहे. खाली इथून मग ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मावडी इथून तुम्हाला ॲड करायचा आहे. हा बीट मावडी येथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. हे तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आता काय करायचं आहे, हा जो बीट मोड आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले जिथून बीट चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली ते चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करू इथून स्प्लिट करू. ह्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होते तर ठीक आहे इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट आपण स्प्लिट करण्याचा आहे. तर मी काय करतो इथून सर्व फोटो बीट नाव इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नाव इथून स्प्लिट केलेला आहे. केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल स्लिप स्लाइड 1चा येथून तुम्हाला सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्लिप अँड स्लाइड 2चा जो इफेक्ट असेल इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या आता त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अप डाऊन स्लाइड हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. हाच इफेक्ट आपल्याला काय करायचा इथून तिसऱ्या फोटोपासून हा जो आपला आहे ना 5 सेकंदाच्या मागचा हा फोटो तिथपर्यंत हा एकच इफेक्ट तुम्हाला इथं सर्व फोटोला द्यायचा. दिल्यानंतर सिम्पली हा जो आपला 5 सेकंद तिथला फोटो असेल त्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ड्रॉप डाऊनचा तो बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच डायनामिक कॉम्परसाइड हा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला ना कॉम्बोमधलाच वेव अँड स्लाइडचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधलाच हा जो आपला स्लाइड अँड वेवचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. फोटोला सर्व इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, हा जो आपला इनडोर अँड आउटडोर आहे ना त्यामध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट म्हणजे हॅलो ब्लरचा तो इथून तुम्हाला सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जेवढे आपले 2 पहिले फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते तुम्हाला डाळ ठेवायचं. इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे तिथे याचा व्हिडिओवरती क्लिक करून हे तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो इथून तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून हा जो आपला 5 सेकंदाच्या मागचा हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची. लेंथ ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. फिल्टर 0 करून वर केलं तुमच्या फोटोनुसार ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच आपल्याला आहे ना लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आहे. आता अनरिप्लेसवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना येथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो जिथं मग स्प्लिट केला तिथे यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये सेकचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबरच्या नवरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे तिथून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची लेंथ. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नवरती क्लिक करायचं आहे. आता पुन्हा इथेच यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये
ऑटोमॅटिक इफेक्ट म्हणजे आहे ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ हा जो आपला 6 सेकंदाच्या तिथला टाईमलाईनच्या तिथला फोटो आहे तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली आता हा जो आपला आहे तुम्ही बघू शकाल की 6 सेकंदाचा तिथला फोटो आहे त्याच्यात थोडं पुढं यायचं आहे आणि बॉडी इफेक्टचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करून क्लोनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ग्लोईंग डबल्स तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि पुन्हा बॉडी इफेक्टवरती क्लिक करून क्लोनच्याच ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फ्रेगमेंट क्लोनचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल जेवढा आपला हा 7 सेकंद आहे तिथला फोटो तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथे तुम्ही बघू शकाल की 9 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं आहे त्याच्या पुढं आलं तरी चालेल. ठीक आहे. इथे आल्यानंतर आपल्याला आहे ना व्हिडिओ एडिटवरती क्लिक करू तर मग सिम्पली काय करायचं स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला फोटो तेवढी ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करा फिल्टर आणि व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 10 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्प्लिट केला तिथे यायचं आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली काय करायचं ट्रेंडिंगमध्ये किंवा तुम्हाला सिम्पली ह्या आपल्या क्लोनच्या ऑप्शनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. हा 3 नंबरचा सिलेक्ट केल्यानंतर बरोबरच्या नंबरवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे सिम्पली हा जो आपला 11 आणि 12 सेकंद आहे तिथले दोन्ही फोटो असतील त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना इथून बघू शकाल की आणि हाच इथून इफेक्ट आहे ना आपल्याला इथला हा जो आपला 3 मिरर लेयरचा जो इफेक्ट आहे ना 9 सेकंद आहे तिथल्या फोटोला आपण दिलेला तो सेम टू सेम हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे ते आपण फोटोला इथून म्हणजे द्यायचा आहे. ठीक आहे. डुप्लिकेट करून तुम्हाला अशा प्रकारे डुप्लिकेट केल्यानंतर इथून ती लेयर पुढं न्यायची. ठीक आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो असेल त्याच्या थोडं पुढे आणि बॉडी इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा. एवढं झाल्यानंतर इथून आपला जो हा व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुमचा जो व्हिडिओ असेल अशा प्रकारे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.